या व्हिडिओमध्ये आपण डायलॉग रायटिंगवरील एक क्वेश्चन पाहणार आहोत. तर 5 मार्कासाठी हा क्वेश्चन येतो डायलॉग रायटिंग. त्यामध्ये 2 मित्रांमधील डायलॉग लिहायचा असतो, तुम्हाला संवाद लिहायचा असतो. तर क्वेश्चन काय बघा. राईट डायलॉग बिटवीन 2 फ्रेंड्स. 2 मित्रांमध्ये तुम्हाला संभाषण लिहायचं, डायलॉग ऑफ मिनिमम 3 एक्सचेंजेस ईच. 3 एक्सचेंजेस ईच म्हणजे प्रत्येकाचे 3-3 डायलॉग पाहिजेत. म्हणजे एका मित्राचे 3 डायलॉग आणि दुसऱ्या मित्राचे 3 डायलॉग एक्सचेंजेस. वन नाही, इथं हे चुकून झालेलं आहे. ऑन पाहिजे इथं. ऑन इम्पॉर्टन्स. तर विषय काय आहे डायलॉगचा? इम्पॉर्टन्स म्हणजे महत्त्व. इम्पॉर्टन्स ऑफ द स्पोर्ट्स. तर स्पोर्ट्स म्हणजे खेळाचं महत्त्व इन स्टुडंट्स लाईफ. तर विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये खेळाचं महत्त्व या विषयावर डायलॉग लिहायचा आहे 2 मित्रांमध्ये. चला पहिला बघूत. पहिल्या मित्राचं नाव घेतलं आहे आपण राहुल. तर राहुल काय म्हणते बघा. प्रिया, डू यू थिंक स्पोर्ट्स शुड बी मोर इम्पॉर्टंट इन स्कूल? तर राहुल प्रियाला प्रश्न विचारते. वर्बल क्वेश्चन आहे म्हणून डू पासून चालू होते. डू यू थिंक म्हणजे विचार करणे. तुला असं वाटते का की स्पोर्ट्स म्हणजे खेळ जास्त महत्त्वाचे पाहिजेत? शुड बी मोर इम्पॉर्टंट म्हणजे महत्त्व. तर खेळांचं महत्त्व वाढवलं पाहिजे इन द स्कूल. तर आपल्या शाळेमध्ये खेळांना जास्त महत्त्व नसते. तर खेळांचं महत्त्व वाढवलं पाहिजे का असं तुला वाटते का? तर बघूत आता प्रिया काय म्हणते. आता प्रियाचा डायलॉग येणार. प्रियाचा डायलॉग बघा. प्रिया म्हणते यस राहुल, हो खेळाचं महत्त्व जास्त पाहिजे. आणि पुढे काय सांगते बघा ती. स्पोर्ट्स म्हणजे खेळ, हेल्प म्हणजे मदत करतात, अस म्हणजे आपल्याला. तर खेळाने आपल्याला मदत होते. लर्न इम्पॉर्टंट स्किल्स. लर्न म्हणजे शिकणे, इम्पॉर्टंट म्हणजे महत्त्वाच्या, स्किल म्हणजे कौशल्य, कला शिकता येतात आपल्याला. जशा की लाईक म्हणजे उदाहरण. कोणत्या महत्त्वाच्या कला शिकता येतात आपल्याला? खेळ आपल्याला काय शिकवते? डिसिप्लिन शिकवते. टीमवर्क म्हणजे टीममध्ये कसं खेळायचं, एकमेकांना हेल्प कसं करायचं, एकमेकांची हेल्प कशी घ्यायचं, त्याला टीमवर्क म्हणतात. डिसिप्लिन म्हणजे अनुशासन. डिसिप्लिन शिकवते खेळ आपल्याला. टीमवर्क शिकवते खेळ आपल्याला. अँड हाऊ टू डील विथ स्ट्रेस. आणि खेळ अजून काय शिकवते? हाऊ टू डील विथ म्हणजे सामोरे कसं जाणं. हे फ्रेज आहे एवढं. हाऊ टू डील विथ म्हणजे सामोरे कसं जाणं, सहन कसं करणं. काय सहन करणं? स्ट्रेस म्हणजे काय? ताणतणाव. आयुष्यातला ताणतणाव सहन कसं करायचं हे पण खेळ शिकवते आपल्याला. चला आता राहुलचा डायलॉग बघू. एक राहुलचा झाला, एक प्रियाचा झाला. आता बघा राहुल काय म्हणते. आय ॲग्री. तर प्रियाच्या वाक्यासोबत मी ॲग्री करतो म्हणजे मला मान्य आहे. प्लेइंग स्पोर्ट्स कीप्स अस हेल्दी. आणि स्पोर्ट्स खेळल्यामुळं म्हणजे खेळ खेळल्यामुळं आपल्याला काय आपण राहतो? हेल्दी राहतो. हेल्दी म्हणजे निरोगी, आरोग्यदायी राहतो, कारण व्यायाम होते. अँड गिव्ज अस मोर एनर्जी. आणि खेळ खेळल्यामुळे आपल्याला काय? एनर्जी भेटते भरपूर. विच हेल्प्स अस डू बेटर इन स्कूल. तर त्यामुळे आपल्याला काय? विच हेल्प्स म्हणजे मदत होते. कशामध्ये मदत होते? डू बेटर इन स्कूल म्हणजे शाळेच्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा मदत होते, कारण आपण एनर्जी भेटते खूप प्रमाणामध्ये, तर आपण तंदुरुस्त राहतो. त्यामुळं अभ्यास करण्यामध्ये पण आपल्याला उत्साह राहते. हेल्प्स अस डू बेटर म्हणजे चांगलं कार्य, अभ्यास वगैरे करण्यासाठी आपल्याला मदत होते. प्रिया काय म्हणते बघा. दॅट्स ट्रू. हो ते बरोबर आहे म्हणते. रेग्युलर एक्सरसाइज. खेळामुळं काय होते? रेग्युलर एक्सरसाइज होते, आपल्या शरीराचा व्यायाम होते. एक्सरसाइज म्हणजे व्यायाम, रेग्युलर म्हणजे नियमित. कॅन अल्सो हेल्प्स अस फोकस बेटर. फोकस म्हणजे काय? लक्ष लावण्यामध्ये आपल्याला मदत होते. अँड इम्प्रूव्ह अवर मेमरी. आणि खेळामुळं काय? व्यायामामुळं काय होते? इम्प्रूव्ह मेमरी वाढते. मेमरी म्हणजे काय? आपली स्मरणशक्ती वाढते. विच हेल्प्स म्हणजे मदत करते. विथ स्टडीज. तर या गोष्टीमुळं, फोकसमुळं आणि मेमरीमुळं आपल्याला काय होते? फोकसमुळं आणि मेमरीमुळं आपल्याला अभ्यासामध्ये मदत होते. आणि फोकस आणि मेमरी कोणामुळं वाढते? तर खेळ खेळल्यामुळे, व्यायाम झाल्यामुळं वाढते. पुढे बघा. आता प्रियाचा डायलॉग झाला, आता राहुलचा येणार. राहुल काय म्हणते.
प्लस प्लस म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त, एवढं तर भेटतेच आपल्याला फोकस आणि मेमरी. प्लस त्याच्या व्यतिरिक्त अजून काय भेटते? स्पोर्ट्स टीचर्स. टीचर्स म्हणजे शिकवते. स्पोर्ट्स म्हणजे खेळ आपल्याला शिकवतात. हाऊ टू हँडल म्हणजे ते परत सहन कसं करायचं. विनिंग म्हणजे यश. विन म्हणजे जिंकणे म्हणजे यश. आणि लुझिंग म्हणजे अपयश म्हणजे हरणे आणि जिंकणे सहन कसं करायचं. खेळामध्ये माणूस कधी जिंकते कधी हारते, तर दोन्ही गोष्टी सहन कशा करायच्या, की जिंकल्यावर जास्त उभारून जायचं नाही, जास्त गर्व होऊ द्यायचा नाही, ना हरल्यावर जास्त निराश पण नाही व्हायचं. लाईफचा पण पार्ट असते. लाईफमध्ये माणूस कधी जिंकते कधी हारते. विच इज इम्पॉर्टंट, कारण हे जिंकणं हारणं काय आहे, इम्पॉर्टंट लेसन फॉर लाईफ. बघा, लेसन म्हणजे धडा आहे, ते लाईफमध्ये शिकण्यासारखा धडा आहे. कारण हरल्यावर जास्त गर्व होऊ न देणं आणि जिंकल्यावर जास्त गर्व न होऊ देणं आणि हरल्यावर निराश न होणं, हे महत्त्वाचा धडा आहे लाईफमध्ये. विच इज ॲन इम्पॉर्टंट लेसन फॉर लाईफ. तर जिंदगी जगायसाठी ते महत्त्वाचा धडा आहे. पुढे बघूत प्रिया काय म्हणते. एक्झॅक्टली म्हणजे बरोबर, तेच करेक्ट आहे. अँड इट हेल्प्स इट म्हणजे खेळ हेल्प करतात, आपल्याला मदत करतात. बॅलन्स स्टडिंग विथ स्टेईंग ॲक्टिव्ह म्हणजे निरोगी राहणे, फिट राहणे. तर खेळामुळं आपल्याला काय होते, बॅलन्स होते. एक तर स्टडी करून आपण काय होत राहतो, आपलं कमजोर होतो, कारण एका जागी बसून स्टडी करतो. तर त्याच्या स्टडीसोबत काय पाहिजे, खेळ पाहिजे. कारण खेळल्यामुळं आपण काय राहतो, ॲक्टिव्ह राहतो. स्टेईंग ॲक्टिव्ह म्हणजे ॲक्टिव्ह राहतो. विच मेक्स अस हेल्दियर. तर त्यामुळं आपण काय राहतो, हेल्दियर म्हणजे आरोग्यदायी होतो. अँड बेटर स्टुडंट्स, आणि त्यामुळे विद्यार्थी पण आपण चांगले राहतो, कारण आपलं आरोग्य चांगलं राहते, बिमार वगैरे नाही पडत आपण. तर ते खेळ त्यामुळं पण महत्त्वाचे आहेत. तर खेळाचं महत्त्व सांगायचं पूर्ण आपल्याला डायलॉगमध्ये, दोघांच्याकडून पण खेळांचं महत्त्व सांगायचं आपल्याला. तर बघा आता प्रियाचे किती झाले एक्सचेंजेस, 1, 2 आणि 3. प्रियाचे 3 डायलॉग झाले. आणि राहुलचे डायलॉग बघा, 1, 2 आणि 3 दोघांचे डायलॉग झाले. हे 5 मार्कांसाठी आहे पूर्ण एवढं, दोघांचे पण 3 डायलॉग. तर हे 2 वेळेस लिहून आणा. आणि याच्यामधल्या जे शब्द आहेत जे तुम्हाला माहीत नाही आहेत ते शब्द पण लिहून बघा, आणि नेटहून त्यांचे अर्थ सर्च करून बघा.